फरक असतो म्हणून स्त्रियांना असं वाटतं नेहमी की माहेरी जावं. माहेरी कसं हक्काचं घर असतं आपलं. पण जिथे भाऊ घेऊन येणार होता तर म्हटलं माझ्यासाठी पण घेऊन ये. आईने आणला, आता त्यातलाच मी थोडासा घेऊन जाणार आहे. तर आईला आता मला ते साफ करून देणार आहे आणि आईचं इकडे काम चालू आहे मस्त. बघा ही बाई एकटी एकटी गोला खाते, म्हणत पण नाही कोणाला. दाखव जीप, दाखव जीप. हॅलो नमस्कार, मी प्रीती. आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आणि आशा करते की तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असणार. तर आता मागचा ब्लॉग बघितला असेल तर तुमच्या लक्षात म्हणजे आहेच, माहितीच आहे तुम्हाला की मी आलेली आहे माहेरी. आणि माहेरी आल्यानंतर रुटीन जे असतं ते असं निवांत असतं, शांत, एकदम मस्त आराम चाललेला आहे. रात्री उशिरा झोपले होते त्याच्यामुळे सकाळी पण उशिरा उठले, कारण कशाचीच घाई नाही. टिफिन नाही, नाश्ता नाही बनवायचा, काही नाही करायचं, मस्त लोळत पडलेली होती. आणि उठले मी 8 वाजता सकाळी. ते उठल्यानंतर पण माझी आई मला बोलते, ताई कशाला उठली लवकर, झोपली असते की, काय काम आहे. अरे बापरे, 8 वाजेपर्यंत झोपली तरी पण आई अशी म्हणते. आई ती आईच असते नाही का. सो म्हटलं नाही, आता भरपूर झालं, म्हटलं भरपूर झोपले म्हटलं. आणि ते दिसत पण असेल चेहऱ्यावरती, इथे आलं की तेच असतं. कालही तसंच झालं, मस्त खाऊन पिऊन दुपारी झोपली आणि आजही तसंच आरामात उठलेली आहे. सो आता सकाळ, आणि सकाळी आता नाश्ता बनवणार आहे वहिनी मस्त. तर काय बनवणार आहे ते पण मी तुम्हाला दाखवणार. आईची तिकडे देवपूजा चाललेली आहे. सोहम तर मस्त झोपलेला आहे, सोहमची पण मज्जा आहे. आणि 2-3 दिवस तिकडे थांबणार आहे, नंतर मग जाणार सासरी जळगावला. तिकडे पण ताई दादा वाट बघतायत, आमचा आर्यन दादा, खुशी दीदी पण वाट बघते. सो म्हटलं की सोहमला तिकडे सोडायला जायचंय मला, थोडे दिवस तो पण तिकडे राहील आणि माझी भेट होईल. सो असं आहे आता सकाळचं लेझी माझं तर मॉर्निंग लेझी आहे. आणि माहेर म्हटलं तर तेच असतं सगळ्या स्त्रियांचं, आराम फक्त. आणि इतकं छान वाटतं ना, एकदम असं रिलीफ वाटते, कारण कामं काहीच नसतात. आपलं सकाळी उठायचं, मस्त आवरायचं. मी उठली, माझं आवरली, कपडे वगैरे सगळं माझं काम झालं. आणि चहा वगैरे आता घेऊन झालेली, आता ब्रेकफास्ट मस्त. तर हा फरक असतो म्हणून स्त्रियांना असं वाटतं नेहमी की माहेरी जावं. माहेरी कसं हक्काचं घर असतं आपलं. पण जिथे गेल्यानंतर कुठल्या गोष्टीचं टेन्शन, स्ट्रेस काही नसतं. मस्त आराम करायचं, फक्त आईच्या हातचं चांगलं चांगलं खायचं. आणि आता तर वहिनी पण आहे, तर वहिनीचं पण तेच चाललेलं असतं. माझ्यापेक्षा जास्त तिचं सोहमसाठी, की सोहम आलाय तर सोहमला हे करू ते करू, असं काहीतरी चाललं असतं. म्हटलं तू काही करवावं, मला काही सांगू नको. तर असं आहे. सो चला आता ब्रेकफास्ट करूया. आई मस्त देवपूजा करते तर ते पण दाखवते. आणि इथलं सकाळचं वातावरण इतकं छान वाटतं ना, बाहेर पडलं की मस्त झाडं वगैरे असं थंडगार वाटतं. मी तुम्हाला आईची बाहेर लावलेली झाडं पण दाखवते आता. आणि असं, आणि हे स्वतःला बघताना एक थोडंसं असं हे होतं. हे बघा, पिंपल्स आला कुठे, इथे ना छोटासा एक डॉट होता अगदी, आणि आता तो एवढा मोठा झाला आणि तो त्रास देतोय मला. असं असतं, नको तिथे. काय इथे 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 पिंपल येतो म्हणजे काय, असं इग्नोर करायचं. सो ते, आणि ही माझा नाईट ड्रेस जो दाखवला तो तुम्हाला कॉट सेट, तो मी आता मस्त इकडे दोघी जोडी घेऊन आलेली. ती कालच्या एक ब्लॉगमध्ये तरी घातला होता ना, हा दुसरा पर्पल. तर खूप सुंदर दिसतोय हा, बघा व्हिडिओमध्ये पण खूप छान दिसतोय. मला तर खूप आवडला आणि एकदम कम्फर्टेबल आहे. मी इकडे घेऊन आलेली, इथे पहिल्यांदाच मी घातला. सो असं आहे, पण खूप छान आहे, कपडा वगैरे पण मस्त आहे. तर तुम्ही त्याचा व्हिडिओ जर बघितलेला नसेल ना, कितीला घेतला, कुठून घेतला, तर तो व्हिडिओ पण नक्की बघा. आणि आता मी जाणार आहे किचनमध्ये, काय चाललेलं आहे ते बघूया, मस्त ब्रेकफास्ट वगैरे करूया. आणि चला मग व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघा. आणि आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. माहेरचे सगळे ब्लॉग्स एक एक करून मी शेअर करणार आहे, तर त्यासाठी आधीच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला तर मग जाऊया आता. तर हे आहे आईचं देवघर, आणि खूप छान अशी मस्त सुंदर देवपूजा आईने केलेली आहे. आणि तुम्ही माझे जर नेहमी ब्लॉग बघत असता, म्हणजे जे बघतात, तर त्यांना माझी देवपूजा बघायला आवडते. मी ज्या पद्धतीने पूजा वगैरे करते ते सगळं त्यांना आवडतं. तर हे कुठून आलेलं आहे, तर हे गुण माझ्यामध्ये माझ्या आईचे चाललेले आहे, कारण मी माझ्या लहानपणापासून माझ्या आईला बघितलेलं आहे आणि त्याचीच आवड मलासुद्धा आहे. आणि घरातली 1-2 कामं इकडे तिकडे झालीत किंवा नाही झाली तरी आईला फरक पडत नाही, पण रोजची सकाळची तिचं जे रुटीन आहे ना,
ते कुठे म्हणजे काहीही असू द्या, घराच्या म्हणजे तिला बऱ्याच वेळा गावाला जायचं असू द्या किंवा काही असू द्या, ती अर्धा एक तास लवकर उठेल, पण तिचं रोजचं जे सकाळचं रुटीन असतं ना ते असंच असतं. बाहेर झाडू, बाहेर अंगण वगैरे झाडणं, पाणी वगैरे टाकणं, त्यानंतर रांगोळी, बाहेर गेटसमोर रांगोळी. आता देवपूजा झाली बघा सकाळी, तुळशीची पूजा, तुळशीजवळ रांगोळी, उंबरठ्याची पूजासुद्धा माझी आई रोज करते, रांगोळी काढते. हे सगळं तिचं रुटीन आहे सकाळचं आणि ते कधीच चुकत नाही, कधी म्हणजे कधीच नाही. तिला म्हणजे तेच सांगते मी, इकडचे तिकडे झालेलं एखादी काम उशिरा झालेलं चालेल, पण हे अगदी प्रॉपर असतं आणि तेच गुण माझ्यामध्ये सुद्धा आलेले आहेत. ते म्हणतात ना, आई जशी असते तशीच मुलगीसुद्धा आईकडून बऱ्याचशा गोष्टी शिकते. तर मी माझ्या आईकडून ते प्रॉपरपणा जो असतो ना तो शिकलेली आहे. इथे आईचं छोटंसं गार्डन तुम्हाला दाखवणार आहे. तर हे बघा, हे किती आवळे लागलेले आहेत, म्हणजे असं वाटतं की ते द्राक्षांचे जसे घस लागलेले असतात ना पूर्ण गुच्छाच्या गुच्छात, तसे इथे मस्त आवळे लागलेले आहेत. आणि याचं लोणचंसुद्धा मी घेऊन जाणार आहे. आईने माझ्यासाठी लोणचं करून ठेवलं आणि वहिनीने मस्त आवळाकंठी करून ठेवलेली आहे. मागच्या वेळेला पण मी घेऊन गेली होती, यावेळेला पण तिने घेऊन ठेवलेली. आणि आता जे आवळे लागलेले आहेत ते अजून थोड्या दिवसांनी ती काढेल, सो तेव्हासुद्धा ती बनवून ठेवेल. तर मे बी नेक्स्ट टाईम म्हणजे लवकरच माझी एक फेरी होईलच, तर त्यावेळेपर्यंत ती बनवून ठेवेल, मग तेव्हा मी घेऊन येईल. आणि इथे आता ही कुंडीतली झाडे दाखवते. तर हे बघा, हे मला वाटतं स्पायडर प्लांट असं काहीतरी म्हणतात याला. हे माझ्या आईने माझ्याकडे आणलं होतं आणि माझ्याकडे सुद्धा ते छान झालं. आणि इथे बघा, आईकडे खूप छान झाडं झालेली आहेत. आणि आईने तुळशी तर सगळीकडे लावलेली आहे, मस्त बहरलेली तुळशी. माझ्या आईने माझ्याकडे येतानासुद्धा 2-3 तुळशीचे रोपं घेऊन आलेली होती, पण ते म्हणजे नाहीच राहत आमच्याकडे तुळशी वगैरे. आत्तासुद्धा म्हणजे मी इकडे आल्यानंतर तुळशीचं रोप माझं पूर्ण वाढून गेलं. छोटी छोटी जी रोपं आली होती ना तीसुद्धा नाही राहिली. इथे बघा, कांद्याची जे काही काय म्हणतात याला, कांद्याची पात लावलेली आहे. हे स्नेक प्लांट आहे. हे याला मला वाटतं कुठलं झाड म्हणतात, मला आठवत नाही आहे. हे नाही आठवते आता, तर तुम्हाला आठवलं तर मला सांगा. हे आहे पानांचं, म्हणजे की आपली विड्याची जी पानं असतात ती. इकडे मनी प्लांट आहे आणि इथे आहे जास्वंदाचं फुलांचं झाड. मस्त बाहेरच्या साईडने खूप छान फुलं लागलेली आहेत. सकाळी थोडी आईने तोडलेली असतील, काही वरती असतात, तर मग आई काही तोडत नाही, जेवढी लागली तेवढीच तोडते. इथे हे काही इंडोर प्लांट किंवा मग फक्त शोची जी झाडं असतात ती आहेत. हे आहे गुलाबाचं, वेली गुलाब जो असतो ना तो आहे हा. आता हा कुठला कलर आहे मला काही माहीत नाही आहे. इथे आधी ना मस्त मोगऱ्याचा वेलसुद्धा आहे, मी दाखवला नाही, तो स्किप झाला. गेटजवळ म्हणजे दुसऱ्या गेटजवळ आहे. खूप मोगऱ्याचे फुलं लागतात, अक्षरशः घमेली भरून एवढी मोगऱ्याची फुलं निघतात आईकडे. आणि ही समोरचे म्हणजे तुळस ठेवलेली आहे बघा. इथे छान तुळशी वृंदावन आहे आणि आईने बघा किती छान असं सजवलेलं आहे, मस्त रांगोळी काढलेली आहे, किती सुंदर दिसतंय ना. आणि आईने खूप बरेच चेंजेस केलेले आहेत. आधी जर तुम्ही आधीचे जुने ब्लॉग बघितलेले असतील तर आधी इथे काही कोबा होता, टाईल्स वगैरे काही नव्हतं. या पायऱ्यांवर सुद्धा वेगळे टाईल्स होती. हे सगळं आईने चेंज केलेलं आहे. गेटसुद्धा बाहेरच्या साईडने केलेलं आहे बघा. छोटीशी रांगोळी काढलेली आहे बाहेर. मस्त बाहेरसुद्धा झाडं वगैरे आहेत फुलांची वगैरे. तिकडे पप्पांचं सकाळचं रुटीन, न्यूजपेपर वाचत आहेत पप्पा. आता हे बघा, इथे वरती आपण गेल्यानंतर इथे समोरच मस्त मोठासा मनी प्लांट आहे, पूर्ण कुंडी भरलेली आहे. आणि 2 वेळा माझी आई माझ्याकडे आली, तर 2 वेळासुद्धा तिने मनी प्लांट घेऊन आली होती, त्यातला एकही राहिला नाही. आणि आता ही कुंडी बघितल्यानंतर मला असं वाटत होतं ना पूर्ण कुंडीच्या कुंडीच उचलून घेऊन जावी, पण नाही होत, आमच्याकडे राहतच नाही. काही दिवस राहतं मग हे होतं. आणि याच्यावरून मी माझ्या पप्पांची गंमत करत होते की तुमच्याकडे भरपूर पैसा आहे म्हणून तुमच्याकडे बघा मनी प्लांट किती छान ग्रो होतं, आमच्याकडे नाही आहे म्हणून तर होतच नाही असं म्हणतात ना. तर असं काहीही नसतं, पण जोक असा केला मी. सो हे सुद्धा एक छान असं शोचं प्लांट आहे. हे पण झालेलं आहे माझ्याकडे, खूप छान पानं आलेली आहेत माझ्याकडच्या झाडालासुद्धा. आणि हे अशी ना कुंड्या ठेवण्यासाठीच ही भिंत आम्ही अशी बनवून घेतलेली होती. प्रत्येक स्टेपवरती छान कुंड्या ठेवलेल्या होत्या. आता बऱ्यापैकी झाडं जी आहेत ना ती काढून टाकलेली आहेत आईने, कारण इथे पाण्याचा खूप प्रॉब्लेम होतो. झाडांची काळजी घेणं म्हणजे काही सोपं नसतं, पाणी भरपूर लागतं आणि इथे पाण्याची टंचाई असल्यामुळे बरेचसे झाडं आईने काढून टाकलेले आहेत. मागच्या साईडलासुद्धा गार्डनमध्ये बरेचशी मोठमोठी झाडं होती, तीसुद्धा काढून टाकली. हा आईच्या फॅमिलीमधला एक नवीन मेंबर
पोपट मस्त इतका बोलतो ना हा आणि इतका मस्ती करतो. तर मी सुद्धा, आणि मी याच्याजवळ आली ना तर याला थोडा राग आलेला होता. म्हणजे नवीन कोणी आलं आणि बोललं ना की तो थोडा वेळ म्हणजे ॲडजस्ट होत नाही, राग येतो त्याला, आणि मी त्याला मुद्दामून इथे चिडवत होते. तर बघा तो कसं बघतो आहे माझ्याकडे. आणि लवबर्डसुद्धा होते, आईकडे खूप होते, पण आता एकच राहिलेला आहे. तर तो बिचारा एकटा पडलेला आहे. तर मग हा पोपट आणलेला आहे. तर दिवसभर याचं आवाज येतच असतो. आणि हा पहिलाच दिवस होता मी याच्याशी, म्हणजे जेव्हा मी याच्याशी बोलत होते तर तो जरा रागानेच माझ्याकडे हे करत होता. आणि नंतर मग दुसऱ्या तिसऱ्या दिवशी छान आपण आवाज दिला की तो सुद्धा मस्त आवाज द्यायचा. सो हे असं होतं. आणि हे कॅप्चर केल्यानंतर मग मला लागली भूक, आणि वहिनीने मस्त तुरीची उसळ बनवलेली होती, जी की माझी फेवरेट आहे. तर गरमागरम मस्त तुरीची मी उसळ खाल्ली. हे बघा खूप छान लागते, आणि माझा तर फेवरेट मेनू आहे. आणि सध्या म्हणजे आधी ना माझी आजी वगैरे होती ना, त्यावेळेला मला आठवायचं की आजी अशा शेतामधले जेव्हा तुरी काढल्या जायच्या ना त्यावेळेला अशा तुरी पाठवून द्यायची आई, तर आजी माझी. तर मग मस्त तुरीची उसळ खायला मिळायची. ओला लसूण आलेला आहे बाई मस्त. आता हे सगळं निवडावं लागेल. होतं भरून. आता करून देशील काय मग? हा निवडून देशील? निवडून देशील का बाई? असा आयता लसूण देणारे मम्मी निवडून. तो आलेला आहे तिकडून, भाऊसाहेब घेऊन आलेले आहेत. तर मी पण सांगितलं होतं की माझ्यासाठी पण घेऊन ये म्हटलं. मस्त लालवाला लसूण, जो काय गावराणी ना मम्मी, गावराणी लसूण, जो की आमच्याकडे मिळत नाही. आम्ही खातो पांढरा लसूण, हायब्रिड खातो. सो भाऊ घेऊन येणार होता तर म्हटलं माझ्यासाठी पण घेऊन ये. आईने आणला, आता त्यातलाच मी थोडासा घेऊन जाणार आहे. तर आईला आता मला ते साफ करून देणार आहे. आणि आईचं इकडे काम चालू आहे. मस्त लसूण, ओला लसूण. हा पांढरा लसूण दिसतोय. हा, आई पांढरा लसूण सोलते. आईचं काम बिबडे बनवायचे उद्या, त्यासाठी. चला, ते एक काम आहे मम्मीकडे. वहिनी साहेब तिकडे कपडे धुणे चालू आहे. ओ वहिनी साहेब, कपडे धुवून राहिले वहिनी साहेब. त्यांची चालले आपले कामं. इकडे सगळे आपापल्या कामांमध्ये बिझी आहे. आईचं का इकडे काम, वहिनीचं तिकडे काम, भाऊंचं तिकडे काम. आम्ही एकटी बाई. मी फ्री बसली आहे. थोडे दिवस तुझ्या हातचं आयतं खायला आली. मी माहेरी आली, मी माहेरी म्हणून आराम थोडे दिवस. हा, तू बोलवत नाही ना मला, म्हणून मी येत नाही तुझ्याकडे. आता सोमला सुट्ट्या लागल्या म्हणून आली बहिणी. मिताली मॅडम, तुम्ही काय बनवताय आज? मी बनवते आहे आज पावभाजी. पावभाजी पण सर्वजण खायला या. बरं बनवतो दे. पावभाजी आज मस्त. थोडीसा पुदिना आणि चिंबेरी तर त्याला आवडते. तुम्ही काय शोधताय? मी बाई करोडे माझं का, माझे काढून ठेवते का? आईचे भांड्यांना ठेवण्याची ट्रिक पा. डब्यांना मस्त डब्यांच्या झाकणांवरती लावून ठेवलेले. हे बघ, खराब होणार नाही म्हणून कापड लावून ठेवलेले असे झाकणावरती. बघ, भारी ट्रिक आहे. करोडे तयार झालेले आहेत माझे. येताना जेवढं सामान होतं त्याचे दुप्पट सामान करून देते माझी आई आता मला. शोधाशोध चालली. आणि आम्ही खातो गुलाबजामुन. नाही ते नको, मागच्या वेळेला बनवले अशा आंबट. काय दाखवते का? हो, काय म्हणत होती तू? आईचा खजाना स्टोर रूम. मग काय ए भाई, तू શું કરે છે? टाइम पास.
इथे होती संध्याकाळची वेळ आणि मी ठेवली होती माझी आणि माझीच चहा होती, मला वाटतं माझी, सोमची की पप्पांची मला आता आठवत नाही आहे, पण चहा ठेवलेली होती मस्त. मला संध्याकाळी चहाही पाहिजेच. वहिनी कुठेतरी बाहेर गेलेली होती आणि आईचं पण बाहेरचं काहीतरी काम सुरू होतं. सो म्हटलं की चला आपण आपली चहा बनवून घेऊया. आणि इथे आल्यानंतर तेच असतं. आणि यावेळेला तरी म्हणजे बऱ्यापैकी मी काही म्हणजे किचनमध्ये मी एंट्री केलेलीच नव्हती, कारण माझी इच्छाच नव्हती. पण तरीसुद्धा म्हटलं की चला मला चहा बनवायची तर मी चहा तरी बनवू शकते. सो मी चहा बनवत होती आणि त्यानंतर मग संध्याकाळचं रुटीन, संध्याकाळी जेवणं वगैरे केली आम्ही. आणि त्यानंतर वहिनीचं चाललं होतं की बर्फाचा गोळा खायला आपल्याला जायचं आहे. आणि आधी ना इथे म्हणजे आधी माझं कॉलेज पण इथून जवळच होतं. जे भुसावळला राहतात तर त्यांना सांगते की मी नाहटा कॉलेज म्हणजे जामनेर रोडला जे नाहटा कॉलेज आहे तिथे मी शिकलेली आहे. तर कॉलेजच्या बाहेर ना एक बर्फाची गाडी उभी असायची, पाणीपुरीची बर्फाची, जी आत्ताही असते, पण आधीसारखी टेस्ट नाही आहे असं वहिनी म्हणाली. आता खरं तर आधी ती एकच गाडी असायची, त्या काकांकडे आम्ही रोज जायचो. तर म्हटलं की चला सोमला पण खायचं होतं. खरं तर महेशनं आम्हाला बर्फाचा गोळा वगैरे काहीच खाऊ देत नाही की ते चांगलं नसतं म्हणून, पण आता गावाला आलेलो आहोत तर म्हटलं की चालतं एकदा खाऊया. तर वहिनी म्हणत होती की थोडंसं गावामध्ये जाऊया, तिथे ना खूप छान बर्फाचा गोळा मिळतो. पण गाडी पण घरी नव्हती आणि खरं तर माझी इच्छाच नव्हती, पण तिने कमिट केलं, सोमला तिने सांगितलं, त्यामुळे ती मागे लागली. आणि म्हणून मग आम्ही म्हटलं की जाऊ दे, दूर नको जायला, म्हणून मग इथे घराजवळचंच बर्फाच्या गाडीवर आम्ही बर्फ खायला आलेलो आहोत. तर मस्त इथे वहिनीने काही घेतला नाही, आम्ही घेतला इथे आणि थोडंसं यावरच भागवलं. नेक्स्ट डेला आम्ही गेलो होतो, जिथली मी गोष्ट करते तिथे गेलो होतो, पण तिथे मी काही शूट केलं नाही. तर आज हे एवढंच छान असं एन्जॉय केलं. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. लवकर भेटूया एका नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना टेक केअर अँड बाय. आम्ही खाल्ला नाही अजून, आमचं खाल्लं. बघा ही बाई एकटी एकटी गोला खाते, म्हणत पण नाही कोणाला की गोला खा म्हणून, एकटी एकटीच खाते. वा रे वा, याला म्हणता का गोला खाणं?